नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अगदी चविष्ट आणि अगदीच टेस्टी अशी आंबवडी बनवणार आहोत। मैत्रिणींनो, ही जेवढी दिसायला सुंदर आहे तेवढीच चवीला अप्रतिम आहे आणि बनवायला तर अगदी सोपी आहे। घरच्या घरी तयार करू शकता आणि तुम्ही टेक्स्चर बघू शकतात, हिचा थिकनेस बघू शकतात आणि काय छान बनली आहे। तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करू। त्याच्यासाठी सर्वात आधी या ठिकाणी मी 2 मोठ्या आकाराच्या कैऱ्या घेतल्यात। त्यांना आधी मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यांच्यावरची आपण साल काढून घेतलेली आहे। आता साल काढून घेतल्यानंतर आपण ह्या कैरींचे काप करून घेणार आहोत। मीडियम साईजचे आपण ह्या कैरींचे काप करून घ्यायचे आहेत। कोळीचा भाग आपण काढून टाकायचा आहे आणि ह्या ठिकाणी बघा आपण कैरींचे काप करून घेतलेले आहेत। आता या ठिकाणी मी स्टीमरमध्ये पाणी घालून घेत आहे। पाणी छान गरम होऊ द्यायचं आणि नंतर त्यावरती मी स्टीमरची जी आतमधली प्लेट आहे ती ठेवलेली आहे आणि आपण आता हे कैरीचे जे पीस आहेत यांना व्यवस्थित स्टीम करून घेणार आहोत, छान वाफवू देणार आहोत। या ठिकाणी आता आपले कैऱ्या बघा व्यवस्थित तयार झालेल्या आहेत, स्टीम झाल्यात आणि बघा किती अलगदपणे तुटत आहेत। आता आपण याला एका चाळणीत घेऊन व्यवस्थित स्मॅश करून घेणार आहोत आणि याच्यामधला जो पल्प आहे तो काढून घेणार आहोत, जेणेकरून जी आपली आंबवडी आहे ती अगदी छान आणि स्मूथ टेक्स्चरची बनेल। आणि बघा हा आता पल्प याच्यामध्ये राहिलेला आहे, आपण तो बाजूला काढणार आहोत आणि हा जो कैरीचा गाळून निघालेला पल्प आहे यामध्ये मी 1 कप साखर घातलेली आहे आणि आता आपण याला गॅसवरती लो फ्लेमवरती मिक्स करणार आहोत आणि साखर व्यवस्थित यामध्ये मेल्ट करून घेणार आहोत। आता या ठिकाणी मला थोडीशी साखर कमी वाटते, तुम्ही तुमच्यानुसार साखर कमी जास्त करू शकता। तुम्हाला केवढा आंबट हवं आहे, केवढं गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर थोडी कमी जास्त करू शकतात। तर या ठिकाणी मी पाव कप आणखीन साखर वाढवलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात आपल्या जे पल्प आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात आता की भरपूर पातळ आहे। तर आपल्याला याला तोपर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत यामधलं सगळं मॉइश्चर आहे ते निघून जात नाही। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे। थोडा चाट मसाला टाकायचा जेणेकरून वडीची टेस्ट आणखीनच छान लागते। या ठिकाणी आपण थोडंसं आहे लिंबू पिळून घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित सगळ्या याच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी बघू शकतात आपलं बॅटर तयार झालेलं आहे। मी या ठिकाणी परातमध्ये वडी बनवणार आहे, त्यामुळे मी परातला तुम्ही बघू शकतात केवढं तेल लावलेलं आहे। आपल्याला पूर्ण परातला व्यवस्थित तेलाची कोटिंग करायची आहे, थोडीशी जाड लेयर लावायची तेलाची, कारण आपली वडी बनायला वेळ लागतो, त्याला सुकायला वेळ लागतो। आणि जर तुम्ही घरात सुकवत असाल तर थोडीशी तुम्ही बारीक लेयर लावू शकतात आणि थोडंसं जरी ऊन दाखवलं तुम्ही ह्या वडीला तरी ही वडी एवढी छान आणि पटकन तयार होते। मैत्रिणींनो, 1.5 ते 2 दिवसामध्ये तुमची ही वडी तयार होते। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात किती इझी आहे कट करायला आणि चवीला तर अप्रतिम आणि जबरदस्त आहे। तुम्ही सुद्धा ही वडी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि
ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा अशा प्रकारे आंबावडी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकतील. आणि मैत्रिणींनो, मी गॅरंटी देते, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, अगदी मार्केटमध्ये जशी आंबावडी विकायला येते अगदी तशीच आपली आंबावडी तयार होते. त्यामुळे वेळ न घालवता व्हिडिओ बघितल्यानंतर लगेचच बनवा. आणि आंबावडी तुम्ही 6 ते 7 महिने आरामात स्टोअर करून ठेवू शकतात, अजिबात खराब होत नाहीत. आणि तुम्ही हिचं टेक्स्चर आणि बघू शकता किती भन्नाट दिसत आहे. धन्यवाद.